आज आपण कांदा लसूण न वापरता महाप्रसादातील बटाट्याची भाजी कशी बनते ते बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला मी इथे 1 टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून बडीशेप आणि 1 टेबलस्पून धने घेतलेत आणि हे आता आपण जाडसर कुटून घ्यायचे आहेत. जाडसर कुटल्यानंतर हा आपला तयार होतोय सिक्रेट मसाला. तर तुम्ही इथे बघू शकता, मी जास्त बारीक नाही कुटले, एकदम जाडसरच ठेवलेला आहे. तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये साधारण 4 मोठे चमचे तूप घेतलेलं आहे आणि 2 मोठे चमचे मी तेल ॲड करते. तूप मिक्स केल्यामुळे भाजीला चव खूप छान येते. आता हे गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 तमालपत्र, 1 मोठी वेलची, 2 लवंग आणि 4 काळी मिरी मी घालते. हे एकदम लो फ्लेमवर आपल्याला फ्राय करायचं आहे. हे फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण सिक्रेट मसाला आपला जो आपण आत्ताच कुटला होता तो घालायचा आहे. व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे. हे व्यवस्थित फ्राय झालं की ह्यामध्ये आपण साधारण अर्धा टीस्पून हिंग आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून फ्राय करायचं आहे. आता हे व्यवस्थितपणे फ्राय झालेलं आहे. आता मी यामध्ये 1.5 इंच आलं किसून घालते. याला पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊयात. इथं आपण कांदा आणि लसूण अजिबातच वापरणार नाही आहोत, कारण ही भाजी आपण महाप्रसादातल्या पद्धतीने बनवतोय. हे व्यवस्थित फ्राय झालं की आता आपण यामध्ये साधारण 2 मोठे टोमॅटो चिरून घेतलेत. मी जास्त बारीक नाही चिरायचे, थोडेसे मोठेच चिरलेत आणि त्याच मोठ्या फोडी मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला यावर चवीनुसार मीठ घालायचं आहे. मिठामुळे टोमॅटो लवकर शिजतील आणि आपली भाजी बनायला वेळही लागणार नाही. बिना कांदा लसणाची ही भाजी खूपच स्वादिष्ट होते आणि हे टोमॅटो फ्राय होण्यासाठी साधारण 5 मिनिटं लागतील. मिठामुळे टोमॅटो पटकन फ्राय होतात. आता हे फ्राय झाले की यामध्ये आपण अर्धा टीस्पून हळद आणि 1 टीस्पून लाल तिखट घालायचं आहे. आपण ऑलरेडी 2-3 हिरव्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत, त्यामुळं मी तिखट फक्त 1च चमचा घातलंय. हे पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि यामध्ये अर्धा कप गरम पाणी सुद्धा ॲड करायचं आहे. गरम पाण्यामुळे काय होतं, भाजीची जी कुकिंग प्रोसेस आहे ती थांबत नाही, ती कंटिन्यू चालू राहते आणि भाजीची चवही खूप वाढते. आता ह्याला उकळी आली की आपण यामध्ये घालणार आहोत 2 हिरव्या मिरच्या आणि याला झाकण लावून आपण 3 ते 4 मिनिटं शिजू द्यायचं आहे. फ्लेम एकदम लो आहे. 3 ते 4 मिनिटानंतर आपण याचं झाकण काढायचं आहे. पुन्हा एकदा हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर बाकीचे मसाले सुद्धा आपण यामध्ये घालायचे आहेत. भाजीला कलर तर खूपच सुंदर आलेला दिसतोय. आता आपण यामध्ये
1 टेबलस्पून धनेपूड, अर्धा टीस्पून काळी मिरीपूड, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून क्रश केलेली कसुरी मेथी, हे सारं घालून मिक्स करायचं आहे. सर्वात शेवटी मी कसुरी मेथी घातली आहे आणि आता आपण हे एकदा मिक्स करून घेतोय. मिक्स करून हे पुन्हा आपल्याला 1-2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. धनेपूडमुळं भाजीला टेक्स्चर खूप छान येतं, भाजी थोडीशी दाटसर बनते. आता 2 मिनिटं आपली झालेली आहेत आणि इथे मी 4 बटाटे उकडून घेतलेत, सालं काढली आहेत आणि आता हे आपण असे रफली स्मॅश करून भाजीमध्ये मिक्स करायचे आहेत. मी अजिबात बटाटे चिरलेले नाहीत, हातानेच अशा प्रकारे रफली आपण याला मॅश करायचं आहे. काही तुकडे मोठे होतील, काही तुकडे लहान होतील, काहींचा लगदा होईल, पण याच्यामुळे भाजीला टेक्स्चर खूप छान येतं आणि भाजी खूपच चविष्ट बनते. तुम्ही एकदा या पद्धतीने भाजी नक्की ट्राय करून बघा. व्यवस्थितपणे आपण हे बटाटे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये 2 कप गरम पाणी घालायचं आहे आणि याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीचा वास तर खूपच सुंदर येतोय. आता मी यामध्ये साधारण अर्धा टीस्पून काळं मीठ ॲड करते. तुमच्याकडे जर काळं मीठ नसेल तर तुम्ही नॉर्मल मीठसुद्धा ॲड करू शकता. त्यानंतर अर्धा टीस्पून आमचूर पावडर आपल्याला इथे घालायची आहे. तुमच्याकडे जर आमचूर पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा वापरू शकता. आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला 1 कप पुन्हा गरम पाणी इथे ॲड करायचं आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण साधारणतः 3.5 कप गरम पाणी वापरलेलं आहे. आणि हे आपण झाकण लावून पुन्हा 10 मिनिटं लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. आता मी इकडे एका बर्नरवर तडका तयार करते. तडक्यासाठी मी तडका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तूप घेतले. तूप कडकडीत गरम झालं की मी त्यामध्ये अर्धा टीस्पून हिंग घालणार आहे. आणि हिंग घातल्याबरोबर आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केला की मग आपण त्यामध्ये घालायचे 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आणि हा तडका आपण भाजीमध्ये मिक्स करायचा आहे. आणि पुन्हा 2 मिनिटं आपल्याला ह्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. तर ही आपली मस्त महाप्रसादातील बिना कांदा लसणाची बटाटा भाजी तयार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. शिवाय हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरातून पाहताय हे मला कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.